नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावळा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आज 16 जुलै 2026 रोजी आपण SRT मक्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भडसावळे दादा तसेच प्रताप काका चिपळूणकर यांच्या SRT शून्य मशागत तंत्राने गेल्या अनेक शेतकरी SRT पद्धतीने शेती करत आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता, मागील खरीपातील आणि रब्बीतील या ठिकाणी मक्याचं पीक घेतलेलं आहे आणि त्यापूर्वी या ठिकाणी ही जी मल्चिंग केलेली दिसत आहे आपल्याला, ही मिरच्यासाठी केलेली आहे गेल्या वर्षीच। आणि गेल्या वर्षी मिरची खराब झाल्यानंतर या ठिकाणी मक्याची लागवड केलेली आहे। या ठिकाणी बघू शकता आपले खरीपातील आणि रब्बीतील अशा दोन्ही हंगामातील या ठिकाणी मका घेतलेले आहे। आणि परत या ठिकाणी यावर्षी लव अंकुश पद्धतीने एका ठिकाणी जोड दाणा म्हणजे डबल दाण्यांनी या ठिकाणी लागवड केली आहे। आपण शेतकऱ्यांना सांगतो की दरवर्षी जे आपण नांगरणीचे अत्याचार करतो, रोटेटरची जे जमिनीवर अत्याचार करतो, ते न करता कुठल्याही प्रकारची जमिनीची हलवाहुलव न करता आपण शून्य मशागत तंत्राने SRT पद्धतीने शेती करायला पाहिजे। आता बरेच शेतकऱ्यांचा गैरसमज असतो की विना नांगरणीची विना मशागतीची शेती कुठे होत असते का? परंतु शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी तुम्हाला आता हे प्रत्यक्ष प्लॉट आम्ही दाखवतो। हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर प्रकारची या ठिकाणी आता हे तिसऱ्यांदा मक्कावर मक्का आपण हे पीक घेतलेलं आहे। हे जुने औषधसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जर या जमिनीची आपण हलवलं केली असती, नांगरणी केली असती, रोटेटर केला असता, तर हे औषध तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले नसते। मग असे हजारो शेतकरी जर या SRT तंत्राचा, शून्य मशागत तंत्राचा जर फायदा घेत असेल, तर मग प्रत्येकाने या तंत्राचा स्वीकार करायला हरकत काय? बरे, या तंत्रामध्ये किंवा तुम्हाला स्वीकारण्यामध्ये कुठलाही एकही रुपयाचा खर्च येत नाही। एक वेळेस फक्त नांगरणी करायची, रोटेटर करायचा आणि 4-4.5 फुटाचे अशा प्रकारचे हे बेड काढून घ्यायची आणि याच बेडवर आपण पिकं घ्यायची। आणि पिकं घेतल्यानंतर आपण जे पिकं घेतो त्या पिकांचे अशा प्रकारचे जे मुळं खोडं असतात, हे आपल्याला या ठिकाणी जमिनीला ठेवायचे असतात। आता या ठिकाणी बघू शकता, मक्काचे लेंडरसुद्धा तसेच या ठिकाणी पडलेले आहे। आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण चंद्रशेखर दादा भडसावळे दादा यांनी हे तंत्र शेतकऱ्यांसाठी शोधून काढलेलं आहे आणि या तंत्राचा प्रत्येक शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे। आता याच्यामध्ये जे काडी कचरं, जे हे खोडं मुळं असतात, हेच आपला जमिनीचा असली सोनं आहे, असली खजिना आहे। तर आपण अशा काडी कचऱ्याला खूप घाबरतो आणि याच्यातलं जे तण असतं, काडी कचरा असतो, दसकट असतात, हे पूर्ण आपण वेचून जाळून टाकतो। पण हे जाळून टाकल्यापेक्षा जर का आपण हे जमिनीमध्ये जर ठेवले, तर हे कालांतराने कुजून जातात आणि कुजल्यामुळं याचं कंपोस्ट खतामध्ये रूपांतर होतं आणि आपल्या जमिनीमधील जे जीवसृष्टी आहे, गांडोळे, बाकीची इतर सूक्ष्मजीव सृष्टी आहे, त्यांना या तणांचा
खाद्य म्हणून उपयोग होतो. आणि या मुळामुळं आपली जमीन हे होते, सचित्र बनते. आणि जेवढा पाणी पाऊस पडेल हा पूर्ण आपल्या जमिनीमध्ये मुरतो. ह्यावर्षी अल निनोचा प्रभाव असल्यामुळं पाण्याची अत्यंत कमतरता आहे. आता या ठिकाणी बघू शकता आपण, या ठिकाणी ड्रीप वगैरे केलेलं आहे, परंतु विहिरीतच पाणी नसल्यामुळं या मक्याला पाणी दिलं गेलेलं नाही. तरी पण तुम्ही बघू शकता ही जमीन किती नरम बनलेली आहे, हे बघू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता, एवढा खोल असून बी हे बघा किती ओलावा धरून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं आपलं हे जे पीक आहे, हे बघा, हे बघा, अशा ओलावा टिकून ठेवल्यामुळं आपलं हे पीक एकदम तजेले बाज हिरवगार आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जमिनीची हलवलं न करता, कुठल्याही प्रकारची मशागत न करता अशा पद्धतीने पिके घ्यावीत आणि आपला खर्च कमी करून भूमाता सशक्त बनवावी. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी 8007155044 या नंबरवर संपर्क साधावा, अशी मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय SRT.